नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला मी बघा, आज तुम्हाला दिसतच असेल मी शेंगदाणे थोडेसे तळून घेतलेले आहेत आणि थोडासा भात उरलेला होता. तर भाताचीच गंमत सांगणार आहे. बघा कशा पद्धतीने लोकं फसवतात. मोठ्या मॉलमध्ये आपल्याला कशा पद्धतीने तांदूळ देत असतात. कारण अशी फसवेगिरी तर नाशिकमधल्या ह्या ठिकाणी आता हा मी रा दुपारी हा भात केलेला होता आणि तो भात शिजताना इतका वेळ लागला आणि तो शिजला नाही आणि असा अर्धवट शिजला. कुकरमध्ये टाकलेला होता तरी तो भात शिजला नाही आणि ते तांदूळ मी मॉलमधून आणलेले तांदूळ होते. तर मग तो भात उरला. तर उरल्यानंतर मी त्याला फोडणी दिलेली आहे. इथे शेंगदाणे तळून घेतले आणि त्याला फोडणी हळद, मीठ टाकून, थोडंसं तिखट टाकून, जिरं टाकून आणि छान असा हा फोडणीचा भात तयार केलेला आहे. तर असा हा फोडणीचा भात तयार करून घेतलेला आहे. पण मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहेत की लोकं आपल्याला तांदूळाच्या बाबतीमध्ये कसे फसवतात. तर मोठ्या मोठ्या मॉलमध्ये हा तांदूळ मी 2 ते 3 प्रकारचे तांदूळ आणले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना तर तो जो तांदूळ होता तो इंद्रायणी तांदूळ आणायचा होता आणि इंद्रायणी तांदूळाची खिचडी खूप सुंदर लागते किंवा वरण भातसुद्धा खूप छान लागतो. तर इंद्रायणी तांदूळ म्हणून आम्ही तो तांदूळ दुकानदाराकडनं घेतला, मॉलमधनं घेतला आणि त्यांनी सांगितलं की हा इंद्रायणी तांदूळ आहे, तुम्ही करून बघा, याचा खूप छान असा सुगंध येतो. कारण आपण प्रत्येक वेळी इंद्रायणी तांदूळाचा जो आहे, तर जेव्हा आपण टाकतो, तो शिजायला जेव्हा टाकतो तर त्याचा छान असा सुगंध येत असतो. तर असा हा बघा, हा मी 3 किलो इंद्रायणी तांदूळ म्हणून आणला आणि तो तांदूळ त्यातला कुठल्याही प्रकारचा वास येत नव्हता आणि शिजताना खूप वेळ लागला. कुकरमध्ये शिजवला तरीही तो भात शिजला नाही. तर सांगायचं तात्पर्य असंच, त्यामुळे मी तुम्हाला तो भात दाखवला आहे पुढे येताना आणि मग आता हे तांदूळ दाखवत आहे. अशा प्रकारे म्हणजे मॉलमध्ये कशा पद्धतीने आपल्याला फसवलं जातं. तर इंद्रायणी सांगून आणि हा तांदूळ त्यांनी दिलेला आहे. हा ₹48 किलोचा तांदूळ आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा इंद्रायणीसारखा वास येत नाही आणि अशी फसवेगिरी लोकं करतात. बघा, आता हा तांदूळ कुठलाही म्हणजे शिजताना पण शिजला नाही आहे आणि खूप वेळ लागला शिजताना आणि कोणत्याही प्रकारची चव आणि तांदूळ भात केल्यानंतर त्या भाताला थोडीशी चव पाहिजेल असते. तर कोणत्याही प्रकारची चव याला अगदी म्हणजे इंद्रायणीचा तांदूळ खाल्ल्यानंतर खूप सुंदर, त्याचा भात खाल्ल्यानंतर छान अशी चव येते. तशा प्रकारची चव आली नाही. असे फसवेगिरीपासून तुम्ही सावधान राहा.